कुणी येऊ दे, वाकड्या नजरेने सुद्धा बघायचं नाही. नसता आम्हाला जे पाऊल नाही उचलाय ते उचलावं लागेल. दुसरं त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजेत. नावं घेतलेत तेवढे आले पाहिजेत. वशिला असू नाही तर काय असू. तुमचा सरपंच आहे, धरला असेल ना? मग धरतील ना, मी आहे ना. नाही धरलं ना, त्यांच्या माग डीवायएसपी साहेब आहेत नाही. इथं कुठे मॅडम आहेत सर पण होते ना, पाटील साहेब पण होते ना. त्याच्या मागं पथकं लावलीत ना, नक्की. त्याला टंगडे धरून आणा, त्याला सोडायचंच नाही कुणी. आमची चूक असेल ना, आम्हाला सुद्धा सजा द्या. पण आमच्या लेखी शांत बसा, आमच्या लेखी वाळीवरती हात टाकलाय, आम्हाला तो आरोपी कोण आहे तो पाहिजे, त्याला सोडायचा नाही. इथं हात मोडले जणून 2 महिन्याचे काहीतरी. एक जण सांगा बघा, ताई ही तुमच्या समोर ताई आहे, हिचा पाय मोडलाय. कलम लागलेत का? लागलेत का? 30,000 लागला का? कलम लागलेत का? अरे पण आमदाराच्या जरी जवळचा असला, कोणाचा असला तरी ऐकतो. ऐक आधी, मी बळाचा आरोप करणारा नाही. आमदाराचं हात आहे का याच्यात? 1 मिनिट सांगतो, ऐका त्या. अरे ऐका रे, त्या आमदारांनी बहुतेक कोणाला तरी आमच्या तिकडे फोन आला, त्याच्या पीएचा का कोणाचा फोन आलता की मी याच्यात नाही. ते नाही म्हणल्यावर बळच ओढायची मला सवय नाही. समजून घ्या, मी तुमचं आहे का नाही? तुम्ही म्हणता ते करण्याचं मी आयुष्य माझं घातलंय. मी बळच नाही म्हणू शकत. त्यांनी सांगितलं की या मॅटरशी पोलीस प्रशासनानं ना, ही मुलगी पण उचलली 1.5 वर्षाची, तिच्या नाकाला लागलेलं आहे. ही संजीवनीची पुतणी, 2 घटक आहे मुलगी. भावांनो बघा, एवढी दुर्दैव घटना पुन्हा वाढीव याच्यात घ्यावं लागेल. हे लेकरू 1.5 वर्षाचं 2 वर्षाच्या लेकराला जरी आणत असले ना, ताई तुम्ही आता ताई आता आम्हाला बोलताय ना, डीवायएसपी साहेब आले होते ना, इकडे या म्हणा पुढं. मी जर हे गुन्हे नाही झाले, 1.5 शांत बसा, पोरं खाली बसा. हे जर 1.5 वर्षाच्या लेकराला न्याय नाही मिळाला ना, तर मग मी माग लागन बर का. इकडच्या मागे सरकार खाली बसवलं, मागे सरकार गोंधळ करू नका. आता तर एक विषय भरकटायचा नाही. हलू नका. मी हे तुम्ही आढळून जरा रे गपची बायका. माझं समाज नाही काही, मी माझ्या समाजावरती खूप माया करतो. हे तुम्हाला शांत बसायचं का उठून जाय तरी तू ती फेकून तिच्यात मग लावल्याला गप्पच नव्हतं. मी माझ्या समाजावर पाहिले प्रेम करतो. ते 1.5 वर्षाचं जर 2-2 वर्षाचं लेकरावर अन्याय होणार असला ना, इथल्या एका या आरोपीला सोडू नका, एकाला पण सोडू नका. खाली बस. मला ते लेकरं बघून तर मला आता कर्माला तयार नाही. गेला मारू द्या, त्या ताईचा पाय मोडला. याच्यात तुम्ही रिपोर्टची कशाची वाट बघता तर बघू नका. 307 गुन्हे दाखल करून यांचा उद्देश वाईट कृत्य करण्याचा तिच्याविषयी होता. ह्या कलमा सगळ्या लावून घ्या. जर याच्यात सगळ्या कलमा लावून जर झाली नाही तर मला 25 तारखेच्या नंतर राज्याची बैठक या चिखला गावात लावून आंदोलन सुरू करावं लागणार होतं. मी भोकळे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, आणि आपण सुद्धा सगळेजण ठेवा, शांतता बाळगा. आपल्याला जवळ सहन होत आहे तोवर आपण सहन करू. शांततेत राहणं. कुणाच्या ह्याच्या नावं दिले असते ना सगळ्यांनी, फिर्याद दिली ना सगळ्यांनी, तर वकील साहेब थांबतील. ते सगळं बघून सगळ्या कलमा वाढतील. त्याच्यात कलमा वाढवायच्या तर ते वाढावं लागणार. त्या सगळ्या सर्व वाढावं लागतात. त्या आरोपींना लवकर पकडा. तुम्ही रात्रीच 11 जण अटक केलेत हे आम्हाला कळालं. तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडलेली. आम्ही तुमच्यावरती थोडे सुद्धा नाराज नाहीये, परंतु राहिलेले सोडू नका. राहिलेलं एक पण सोडू नका. मला वाटतं त्या छोट्या मुलीला लागलंय खूप, त्या छोट्या मुलीला लागलंय, हिचा पाय मोडलाय. कलम 307 दाखल झाल्यात का?
चर्चा सुरू आहे रे, गप्प बसतो मी इकडे, चर्चा व्हाय ना. ए अरे चर्चा सुरू आहे ना, पोलीस बांधव असं का पागल आहेत का तुम्ही? काय करायचं तुला? तुम्ही शांत बसा, राहू दे उभा. कलम कोणचे लागले पुढे ये फार. बाकी शांत बसा तुम्ही फक्त. बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं. त्याच्यात 307 वाढवा. 307 वाढवा. त्या मुलीची जे छोट्या तिचं ते 2-3 घंटे त्यांनी अपहरण केलं. ते अपहरणाचे पण करा. ह्या 2 म्हणजे नको आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचंय आणि आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लेकीसाठी न्याय पाहिजे. आमच्याकडून वाईट कृत्य कुठलंही होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. खरं आहे पोराओ? आम्ही तुम्हाला शब्द दिलाय. पण मी 25 तारखेच्या नंतर सर ऐकणार. मी 25 तारखेच्या नंतर राज्याला आव्हान करीन. म्हणजे दगड टाकून जीव मारण्याचा प्रयत्न सर, त्या कलमा घ्यावं लागते. त्या कलमा घेतल्यानंतर तर ते घ्यावं लागते. आणि मला एक पडत मला त्या व्हिडिओ मध्ये असं दिसलं, थांब रे, मला त्या व्हिडिओ मध्ये सर असं दिसलं की इथं पोलीस बांधव होते काही, त्यांच्या समोर कसं काय हल्ले? त्यांचा निलंबितचा ऑर्डर करा. त्यांचा किंवा अधिकारी SP साहेबांना आहे, SP साहेबांना त्यांच्या चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत SP साहेबांना असं ते म्हणतात. त्यांना निलंबित करून टाका. त्या 2-3 इथं कोण होते त्यांच्या समोर जर हल्ला होणार असला, तुम्ही हे बघा, तुम्ही स्टेटमेंट द्या. पुन्हा स्टेटमेंट शांततेत द्या. रात्री त्या घाबरलेल्या होत्या, स्टेटमेंट त्यांच्याकडून हुकला असेल. तुम्ही स्टेटमेंट घ्या, पुरे नावं घ्या. 307 त्याच्यात करा की अपहरण केलं त्या मुलीचं. एका छोटी कुठे ती नाही, छोटी कोणाचं डोक्याला लागलं म्हणलं, कानाने फाडलाय. स्टेटमेंट घ्या, ते गुन्हे दाखल करा, त्यांना सगळ्यांना अटक करा. आमची बाकी काही मागणी नाही, तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहकार्य आहे. 25 तारखेपर्यंत यांना 25 तारखेपर्यंत सहकार्य करू आपण. यांनी नाही केलं आम्ही राज्यातून पुरेतून विदर्भ कसा बाहेर निघत नाही, विदर्भाकडे बी बघतो. छत्रपतीचा अपमान झालाय. ही जिजाऊची पवित्र भूमी आहे. या भूमीतले मराठे आणि कुणबी झोपले का तुम्ही? तुमच्यावर वेळ नाही येणार का अशी तुमच्या लेकीबाळीवरती? विदर्भ आणि खानदेशातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहिलेलं मला दिसलं नाही पाहिजे. मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय. इथे जर पूर्ण अन्याय होणार असला ना तर तुम्हाला सगळ्यांना, जर आता हे आरोपी अटक झाले नाही, 307 पासून अपहरणाचे सगळे गुन्हे, शांतता भंग केला यांनी. 4था मुद्दा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न या लाभार्थी टोळीचा. पण आम्हाला जातीय दंगल होऊ द्यायची नाही, कारण यांच्यामुळे गोरगरिबावर अन्याय व्हायला नको. कारण यांच्या सुद्धा गोरगरीब काही लई चांगले लोक आहेत. हे असल्या स्वार्थी लोकांमुळं. हा, आणि ती कानाला ती लागलेली दुसरी कोणची आहे, तिचे पण स्टेटमेंट आहे. तिचं अपहरण केलं. घाबरायचं कोणी नाही, मी तुमच्या माग आहे सगळ्यांच्या. आणि कसे स्टेटमेंट घेतले, मी गाडीत बसलो की मुख्यमंत्र्याला बोलतो. मी रात्री पालकमंत्र्याला सांगितलंय, तुमचे प्रतापराव जाधव साहेबांना सुद्धा रात्री सांगितलंय, तुमच्या भूमीत अशी घटना होत असली तर आम्ही शांत बसणार नाही. SP साहेबांना बोललो, तांबे साहेबांना, कोकळे साहेबांना बोललो. त्यांनी सांगितलं सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन सगळे अटक होतील. आता मला यांनी सांगितलं 21 जण अटक झालेत. साबरे पळून गेले दिसतात. वरील लावलंच तुला राहिली. आणि जे लाभार्थी नाहीत, जे टोळीतले ते गटले, हे चाबरे पळून गेले, लवकर सापडत नाही. ते होईल ना. आता मी आपण सगळ्यांनी 25 तारखेपर्यंत विश्वास ठेवायचा का पोलिसावर? वेळ दिला पाहिजे. काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वेळ दिला पाहिजे. नाही दिलं तर मी म्हणलं मी आहे तुमच्या माग. यायला तुम्हाला सांगतो इथं काहीच नाही ती. एकदा जर आव्हान झालं ना तर कोण कोण आहेत ना, आपण कारवाई करू त्यांच्यावर. आपण कारवाई आपल्याला पण करता येते. मी दाते साहेबाला सुद्धा बोलतो महासंचालकाला गाडीत बसल्यावर,
ह्यो प्रयोग चांगला नाही. यांनी केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान पुतळा काढून फेकून दिले. लयच मात झाला नेऊ, ह्यो लय मात झाला. अति महिलेला मारणं. तुम्ही येऊ देता आता. दादा यांचं असं म्हणणं आहे महाराजांची मूर्ती एवढ्या नाल्याला लिहून टाका. आम्ही नाल्याला बांधू. अरे पोलिसांवर विश्वास ठेवा. ही पुतळा साहेब, ही पुतळा हलणार नाही बरं का कधीच. हा, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्या समोर रिस्क मी सांगतोय काय, विश्वास नाही. मी सांगितलं ना, विश्वास तुमच्यावर करा. मी सांगितले, मी जबाबदारी घेतली ना. मी जबाबदारी घेतली. सगळ्यावर गुन्हे दाखल होणार, सगळे अटक होणार. ही जबाबदारी घेतली. तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल. नसता 25ला राज्यातले पुरे मराठी जर नाही बोललो तुम्हाला नाव बदलून ठेवा. मग आंदोलन सुरू झाले की बंद होत नाही. छत्रपतीपेक्षा मला मोठं गुन्हे नाही माझ्या जीवनात. त्यांच्यासाठी मी जीवदान करायला पण तयार. मी काय देत नाही. सगळे येणार मध्ये. आणि हे सांगते तीच 1 नंबरचा आरोपी करा, खालीवर नका करू. आणि कुणाचा दबाव आला ना, प्रामाणिक सांगा, तुमची नोकरी भिजवून देत नाही. आणि दबाव घ्या जाणाराचं जर राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं ना, तर जरांगेचे अवलाप सांगणार नाही. तुम्हाला तर कोणाला धक्का लागू देत नाही. तुम्हाला तुमच्या SP साहेबाला, पोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्याचा फोन कर. तुम्हाला मोकळीक राहणार. जसे संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कोमाव साहेबाला मोकळीक होते काम करायची, तशी मोकळीक मिळणार. कोमाव साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळीक आहे. तुम्हाला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा, आमदाराचा, आमच्या त्या खरकाट्याचा तिकडे कुणाला फोन द्याला, SP नाही उद्या कुणाला, फक्त मला कळवा. तुमच्या मागे आम्ही राहू. सगळा समाज तुमच्या पाठीशी. आणि त्या जाऊन जेलमध्ये चांगल्या चांगल्या धुल्या उलर झाल्या तर सरपंच तेव्हा आकडे तिकडे झालंय. तिकडं माय एकदाच नादी लागलं तेव्हा आकडे तिकडे झालंय. त्याच मला काढा की डोळा दिसत तू माया नादी लागलं एवढं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं तू माया नादी लागू नको. आणखीन मी सांगतो आता चिखला गावात तुपले लोक तू आवरेव, तू माया नादी लागू नको. लय जड जाईल तुला. माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे. माझ्या समाजासाठी माझ्या किडनॅप पण गेल्यात. मला चालता येत नाही. आता इतक्या वेळ उभं राहिलो, मला आता बसता येणार नाही. माय बापा इतके हाल आहेत माझे, पण मी हालत नाही. या समाजाची छत्रपतीची शान आहे आणि ती शान वाढवण्यासाठी हे पठ्ठ्या जगतोय. तुम्हाला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्ही कसली काळजी करू नका. मी हिला रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर, तेव्हा न्याय मिळत. मी सकाळीच येतो. तिच्या कपाळाला लागलंय. पोलीस बांधव समोर जर एवढं असेल तर कस काय गुन्हे दाखल होत नाही. तुला मला विचारू द्या कोण सांगा फानत काय नाही. सगळ्या गुन्हे दाखल करा. त्या पोलिसावर सुद्धा सोडू नका यांना पुन्हा. हे जर नाही बाळा तुला खरं बोलायचं, खोटं एक शब्द बोलायचा नाही. मी खऱ्यासाठी काम करणार. तुला 2-3 घंटे कुणी पळून नेलतं का? छोट्या पोरीला नेलतं का? हे कोणी मारलं तुला? सरपंच आणि सरपंचाच्या बायकोला मारलं म्हणते. लेकरू हे देव असतं म्हणते. लेकराला काय कळत नसतं. त्यामुळं त्याच्यावरती ह्यो म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न डोक्याला. लेकराला काय कटवायला हे बघा इकडून मानव सुद्धा त्याला नरड दाबायचं होतं. नरड दाबून हे पुढे येणं का लागलेले. मला जर हे कुणाचं झालं नाही दिसला तर मी 25ला कुणाचं हे ऐकणार नाही. मी जर काय हातात घेतला परिणामाची चिंता करणार नाही. ते नरड दाबायचा प्रयत्न आहे. इकडून सगळे नख लागले तिला. जीव मारण्याचा ते देखील प्रयत्न करा आणि तिची छेड काढली. ती पोस्को दाखल होतो. ते पोस्को दाखल होतो. यस ऍड करून घेतो. साहेब म्हणले घेते. किती वाजेपर्यंत वाट बघू मी? दिलं की मी आता किती वाजले रे? यस बस किती वाजले? 2. मी 6 वाजेपर्यंत कलमाची वाट बघतो. अरे तुम्ही सगळे जण समाजाचे पोलीस वाले
इथं हजर होते आणि प्रत्यक्षदर्शींचं मत आहे. मग मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो ते नीट ऐका, मी सांगतो ते नीट ऐका. या पोरीनं यांनी सगळ्यांनी साहेबांबरोबर आणि ताईंबरोबर जाऊ, तुम्ही तुमचे स्टेटमेंट आता मी गेलो की लगेच द्या, लगेच इथं जा. इथं जे काय बाजूला पुढे खोलीत बसा, जमन नाही इथंच का पोलीस स्टेशनला न्यायचं, काय गरज आहे? तुम्हाला अधिकार येत नाही इथं. इथं एखाद्या खोलीत बसवा 2-4 जण, त्यांना बुळबुळ करायची नाही. कुणी बाकीच्या पोरांनी पोलिसांना लिहू द्या. सगळे जण तुमच्या गावातले 2-3 हुशार कोण आहेत ते त्यांच्यासोबत फक्त बसा, आणि ज्यांना लागले तक्रार आहेत ते पाय मोडलेले ताई हे सगळे एका जागेवर बसा आणि तुमची तक्रार द्या. सगळ्यांवरती पोस्को पासून 307 जीवे मारण्याचा प्रयत्न करणे हे सगळे गुन्हे दाखल होणार. मी 7 वाजेपर्यंत वाट बघतो, नसता मी 25 तारखेची घोषणा करून टाकतो. कारण महाराष्ट्रातून आम्ही झालो बेजार. तुम्हाला आमचं पण सांगतो, गपरे तुला त्याच्या पुढे काही येतच नाही का? आम्ही झालो बेजार, तुम्हाला खरं सांगतो. रात्रभर फोन आहेत, आम्ही पण यायचं मग. पण एसपी साहेबांशी बोलणं झालं म्हणून मी प्रामाणिक सांगतो, मी काही लपून ठेवत नाही. ते म्हणले, ते तर असं म्हणत होते उलट 2-3 दिवस येऊच नका म्हणले. 2-3 दिवस नसतं जमत मग आपलं. मी आजच जाणार, माझ्या लेकीला आज त्रास झालाय, माझ्या छत्रपतीला आज त्रास झाला, मी आजच जाणार. महाराष्ट्रातून पुणे ते 10 म्हणतात चिखल्याला यायचं. चिखल्या का चुकल्या काय इथं यायचं म्हणे आम्हाला. म्हणलं तुम्ही थांबा, मला परिस्थिती बघू द्या, ऐकू द्या. नाही जर मागण्या मान्य झाल्या, गुन्हे दाखल झाले तर आपण सगळे चिखलाला जाऊ. म्हणून शांत झाले. नाही तर रातभर फोन उचलतो आमचा असा फेस पडलाय. नुसतं गाड्या, कोणी म्हणतात पिकअप रेडी झालं, टेम्पो रेडी झाला. मी मोटरसायकलवर रेडी आहे, मग आपल्या 3ही गाड्यांना बाहेर काढल्या. आणि मला ऊस तोडायला जायचं नाहीये, ट्रक भरायला मी लावली नाही, ट्रक भरूनच माणसं आणतो. म्हणजे रिअल सांगतो, माझ्या जीवनात मी कधीही खोटं बोललेलो नाहीये. आम्ही सांगितलं सगळे शांत राहा. जर तांबे साहेबांनी आणि पोकळे साहेबांनी शब्द दिलाय, एकही याच्यातून सोडला जाणार नाही, एक पण. म्हणून मग मी शांत राहिलो. तुम्ही पण शांत राहा, शांततेच्या भूमिकेत सगळे राहा. नाही झालं 25ला पुन्हा येऊ ना. कुठं चाललंय? मी बी कुठे जात नाही, तुम्ही नाही, ते पळून गेलेले कुत्रे नाही, कुठे जात नाही ते. फक्त त्यांना जे घडवायचं ते आपल्याला घडवायचं नाही, त्यांना घडायची जातीय दंग. कारण त्यांच्या सुद्धा गरीब लोक लय चांगले आहेत काही काही. उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. आता मी घरून निघायच्या अगोदर सांगळे आणि रे तुमचं नाही आपलं सांगतोय, सांगळे आणि काय घुले, सांगळे आणि घुले नावाचे महिले सहित अंतरवालीला माझ्या घरी आले होते. त्यांनी सकाळी दारात रडत होते. मी उठायला मला उशीर झाला, कारण आम्ही 4 वाजेपर्यंत जागे होतो. त्यांनी सांगितलं की आमचा ऊस जाऊ द्या ना. कोण? सन कराड, कोणचा गाणं बोच्याचा. आणखीन त्यांनी आमच्या रस्त्यावरती JCP लावली, 7 फुटाचा खड्डा केला आणि त्या खड्ड्यात त्या बाईला टाकलं, सांगळेला. आणि 2-3 मुलं आहेत तिचे, ते धरून आणले त्या खड्ड्यात टाकले. वरून JCP नाही, माती लोटायची, बुजून टाकायचे. का? हिचा ऊस जाऊ द्यायचा नाही आणि ते वावर आम्हाला विकत घ्यायचंय. बघा यावला त्यांच्याच जातीतल्याला. ते सकाळी आले, तुम्ही मायबाप हो म्हणे, आमचे न्याय मिळाला पाहिजे. आमचे DYSP धुमाळ साहेब, त्यांना फोन लावला, म्हणलं ह्या गरीब लेकराला न्याय द्या. ही माऊलीले रडायला लागली. DYSP साहेबांनी तिथून गाड्या पाठवल्या आणि आता तिचं ऊस जाणार. आहे का जातीवादी? आम्ही जर जातीवादी असतो ते माझ्या दारात आलेच नसते. म्हणून ती सगळी जिरवतो आम्ही. तुम्ही काळजी करू नका. आपण DYSP साहेब आहेत, त्या ताई आहेत, तांबे साहेब आहेत, पोकळे साहेबांवरती आजपासून विश्वास ठेवू. 25 तारखेपर्यंत सगळे गुन्हे ऍड होतील. तुम्ही स्टेटमेंट द्या. मी दाते साहेबाला, महासंचालक साहेबांना लगेच बोलतो, तुम्ही फक्त स्टेटमेंट सगळे द्या. तुम्ही कोणी शांत राहायचं नाही. सगळे FIR होणार, सगळे अटक होणार. त्यांच्या मागं पुस्तकं पाठवलेत का? लय लांब जातात बरं का ते लय लांब जाते. ते इथं राहतच नाही. ते असं इतके फेकड धावण्याचे आहेत ना, ते इथं थांबतच नाही. काहीतरी गोळगोळी इकडे गोटा आणते, तिकडे खडा आणते, पाण्याच्या बाटल्या आणते, टोपणं आणते देशीचे, आणि पळून दुसऱ्या राज्यात जाते. आणि यांनी त्या नेते त्यांचे 2च आहेत. त्या लाभार्थी टोळीने त्या 2 नेत्याच्या आणि त्या काही त्यांच्या चांगल्या जातीच्या इतकं मळ आणलंय ना आता, हे त्यांचं सुद्धा ऐकायला तयार नाही. त्यांचं पण
यांनी त्या दोन्ही नेत्याला बरबाद केले आणि आता जातीला बरबाद करायला निघाले. हे सत्य आहे, पण ते नाकारीत नाही. बाकीची टोळी नुसती ती आता ते फक्त लिहायच्या कामात राहिले. हळूहळू हळूहळू सगळे मोक्यात घालतो. यांना ठोक नाही आता. यांनी इतका अन्याय केला ना त्या नागपूरच्या, मी जातीवादी असतो, ती माऊली माझ्याकडे आली असती की नागपूरची, ती ब्राह्मण समाजाची देवेंद्र फडणवीसची सगळे सोयरी थेट अंतरवाली, इथं तिथं नाही. तिलाच पैशाला लुबडलं घाण्याने. किती खातोय काय खातोय, जरा केळ खाय ना तिकडे, थोडे दगड गोटे खाय. केळा म्हणजे हे केळा आपला आजर भाई अकबर भाई त्यांच्याकडे असते ती, नुसतं पैसे खातो. त्या माऊलीचा नवरा गेला हो पोलीस मध्ये. इतका ताप दिला जमू यांनी, ती सांगते मी नाही सांगत, त्याला बेस्ट स्ट्रोक खलास. इतकं टेन्शन दिलं. 17 लाख सुद्धा सोडी जात हो. हे काय करतात प्रॉपर्टीचं. त्यांनी पैसे कमवून ते सरमाड्या का खारमाड्या कोण होता ते जेलात घातला, संतोष देशमुखांचा खून करणारा. हा, त्याला सुद्धा पैसे कमीले त्यांनी खाल्ले येणे, जेलात गेलं ती. त्याची बायको एकीकडे, पोरं एकीकडे. तिचे पोरं बेंगलोरला पळत येत, कुंकड पळत येत, ती एकटीच घरात. तिने बोललं पाहिजे माझ्या नवऱ्याचा कसा धान्याने वापर केला, तिने बोलायला पाहिजे. तिने अशावर जगू नये. ते सुटत, ते सुटत नसतो आता, ते सडूनच बाहेर येत असतं. आता ते सुटतच नसतं. तिने सांगितलं पाहिजे की ही प्रॉपर्टी सगळी धन्याची आहे, त्याच्यामुळं मानावर हात गेलाय, धन्यामुळंच खून केलाय, हे सांगितलं पाहिजे. कारण त्यांच्या गरीब जातीला त्रास व्हायला लागलाय. म्हणून आपण कायदा हातात घेऊ नका. समजलं तुम्हाला इतकं बोलण्याचं कारण माझं ते होतं. त्यांच्यात काही चांगले लोक आहेत, हे नासक्या 10-5 जणांमुळं बाकीच्यावर नको. आणि जर नाहीच गुन्हे झाले तर 25 तारखेनंतर ठरवू काय करायचं. मग आपण दाखवू मराठे कशाला म्हणते. आता तुम्ही स्टेटमेंट सगळे देऊन घ्या आणि त्या ताईला थोडे दिवस संरक्षण राहू द्या. ती तक्रारदार आहे, तिला मारून टाकू शकते, तिच्या जीवाला धोका आहे, असं होऊ शकतं. आणि मराठ्यांनी विदर्भातल्या कुणबी आणि मराठ्या दोघाला सांगतो, जातीचं आणि छत्रपतीचं रक्षण करायला शिका. तुमच्यात काही मतभेद असतील तर सोडून द्या आणि एक जीवन राहा. कारण ही इतकी पवित्र भूमी जिजाऊची, पुऱ्या विश्वाला सुखी आणि समाधानी दिवस दिले असतील तर माझ्या मासाहेब जिजाऊंनी दिले. जिजाऊंनी ती पवित्र भूमी, या भूमीतले कुणबी आणि मराठी एक जीवन राहा. आणि अशा टायमाला सगळे धावून येत जा. मी तुमच्या पाठीशी. सगळ्यांनी शांततेत राहा. पोलिसावर विश्वास ठेवा, ते सगळ्यांना अटक करतील. 7 वाजेपर्यंत येतं, 2च घंट्याच्या आतच म्हणले सगळे गुन्हे दाखल करतो. पण 7 वाजेपर्यंत मी त्यांना वेळ दिला नाही केलं तर 25चं आंदोलन पुकारलं म्हणून समजा. आता तुम्ही सगळेजण स्टेटमेंट देऊन घ्या आणि सगळेजण शांततेत राहा. आता स्टेटमेंट तुम्ही देऊन घ्या. मी येऊ का आता. मी तुमच्या पाठीशी एक जीवन राहा. आणि जर 25 हाक द्यायची वेळ आली, कामा बंद, अख्खा विदर्भ आला पाहिजे. धन्यवाद.